झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आणलास का ग चहा? ऐक ना आनंदी, ते सकाळी चिंगीला तू ते ब्रेड रोल देत होतीस ना, त्यातला तुकडा उरलाय का ग थोडासा? आहेत अजून, हवेत का? अगं विचारायचं काय त्यात? असतील नसतील तेवढे घेऊन ये, मी पण खाईन. हो आणि हिच्यासाठी आण, मला एवढंच दे. आलेच. बरं जेवढे असतील तेवढे खाईन. हा हा बरं. बर मी काय म्हणते हे बघ ना वर्षा, मला बघ ना हा मेसेज आलाय. हे म्हणतात तुम्हाला 8 करोडची लॉटरी लागली आहे. पण मला ना त्यांना रिप्लाय नाही देत आहे. ते काय मध्ये स्पेस बेस घालायचं असतं ते काय मला समजत नाही. जरा बघ बरं. आई फेक असतं ते. अगं रिप्लाय दिल्याशिवाय कसं कळणार ते फेक आहे का टेक आहे ते? बघ जरा, दे त्यांना, विचार काय आहे ते. अगं 8 करोडचा प्रश्न आहे. हे आई कोण देणार आहे तुला 8 करोड? काहीतरी काय बोलतेस? चल सांगते ना फेक असता. हे बरोबर नाही. अगं 8 करोड का बरोबर नाही? नाही, चिंगी सतत मोबाईल वापरत होती म्हणून आपण मोबाईल जप्त केला ना तिच्याकडून. मग आपण काय वेगळं करतोय? संध्याकाळच्या वेळी सगळ्यांनी एकत्र चहा प्यायला पाहिजे, गप्पा मारायला पाहिजे. फोन ठेवूयात बाजूला. हा बोला आता. अशा नाही बोलणार या. काहीतरी खाण्यापिण्याचा विषय काढ. मग बघ कशात चटाचटा बोलतील या. उद्या नाश्त्याला काय करूयात? मी काय म्हणते आई, उद्या नाश्त्याला दुधाच्या नारळाच्या शेवया करूयात का? हो चालेल. पण मग पीठ उरेल ना, मग संध्याकाळी आंबोळी कर त्याच पिठाच्या. जेबात म्हटलं ना बोलणार, बोलल्याच. अहो तुम्हाला चालेल ना? हो चालेल ना. नाही म्हणजे नक्की आवडतं ना? की सगळे हो म्हणतात म्हणून तुम्ही हो म्हणताय? आवडतं. ग बाई त्याचं तुला माहित नाही. एका वेळी 10 आंबोळ्या. हो पण त्या आईनी केलेल्या नाही. हा आम्ही पूर्वी राहत होतो ना, तिकडच्या शेजारच्या काकूंनी केलेल्या आंबोळ्या तो एका वेळेला 10 आईनी केलेल्या आंबोळ्या पिझ्झा बेस म्हणूनच उपयोगी पडायच्या. कोण आहे? मुलगी आहेस ना माझी. काही वाटत नाही तुला? वैरीण असल्यासारखी वाटते. कशी बोलते तू नवीन सुने समोर? राघव आता शांत झालाय. लहानपणी त्याच्या मनाविरुद्ध जरा काही घडलं ना की नाक असं लाल लाल होऊन जायचं त्याचं. आता पण तसंच होतंय. तसंच होतंय खरंय. हो आणि वर्षा तू चिडल्यानंतर काय करायचीस? काय मी काय करायचंय? सांगतो थांब. ऐक आनंदी, ही जेव्हा चिडायची ना, आमच्या शेजारच्या काकू होत्या, त्यांच्याकडे ही जायची आणि त्यांना म्हणायची की घरचे माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, तुम्ही मला दत्तक घ्या. अरे मग तू किती पिडायचास मला. आणि आई आई तर किती फटके द्यायची मला. चिंगी ये. अगं आलं माझं चोना. दे. भूक लागली. अगं चिंगी बाळा ऐक ना,
आधी ड्रेस बदलून घे, हातपाय धुवून घे स्वच्छ, आणि मी तुला गरम गरम तळून देते ना. मी खाऊन झाल्यानंतर हात धुवेन म्हणतेय. चिंगी, आनंदीने तुला काय सांगितलं? हात धुवायला सांगितलं ना? जा बरं. मला भूक लागली आहे बाबा. चिंगी, 5 मिनिटांनी खाशील, काही फरक पडत नाही, चक्कर वगैरे नाही येणार आहे. जा आधी हातपाय धु, फ्रेश हो, त्यानंतर खायला बस. बाबा मी नंतर धुते ना हात. चिंगी, तुला सांगितलंय ना, जे आनंदी म्हणेल तसंच करायचं म्हणून. का? कोण आहे ती माझी? मी का ऐकायचं सगळं हिचं? तू तिच्याशी लग्न केलंयस म्हणून? मी तुला सांगत होते नको करूस लग्न, तरी मी इतके दिवस चांगलेच वागत होते. मला चिंगी बोलायला मी हिला परमिशन पण दिली, पण ती माझी आई नाहीये बाबा. चिंगी, आता पण मीच चुकतेय ना? हो, मीच चुकतेय ना बाबा. बाबा मी व्हॅन मधल्या मुलाला मारलं. हो, मी मारलं. बाबा ती सगळी मुलं मला आनंदीमुळे चिडवतात. सावत्र आई आहे तुला म्हणून चिडवतात. माहिती तरी आहे का तुम्हाला? मी काही कळू देत नव्हते, कारण आनंदी माझ्याशी चांगलं वागत होती. सावत्र आईसारखी वागत नव्हती, ती फ्रेंड म्हणून वागत होती. पण ती आता जशी वागते तशी आधी वागत नव्हती. आता ती आई बनायला जातीये. तिने मुद्दाम तुझ्या समोर मी न खाल्लेला डब्बा उघडला. 2च मिनिटं मोबाईल बघत होते, त्या मोबाईल काढून घेतला. मुद्दामून अशी वागतेय. मग मी का ऐकायचं हिचं? बाबा मला सावत्र आई नकोय. तुला मला सांभाळता येत नाही, माझी काळजी घेता येत नाही, म्हणून आणलंस ना तू हिला तुझं काम सोपं करायला. पण ती माझी आई कधीच बनू शकत नाही. माझी आई एकच आहे, आणि ती म्हणजे रमा, अजून कोणी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.